झी 24 तास एक पाऊल पुढे। मागच्या भागात आपण जाणून घेतलं पर्सनॅलिटी मधल्या थ्रेट आणि अपॉर्च्युनिटीज कशा ओळखाव्यात ते। आजच्या भागात एक्सपर्ट कडून जाणून घेऊया स्वॉट अनालिसिस मुळे होणारे फायदे। हाय फ्रेंड्स, मी अनुज्ञा। तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करता यावी यासाठी गेल्या काही भागामध्ये आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कन्सल्टंट मधुरा नेने यांच्याकडून मार्गदर्शन घेतोय आणि त्यानुसार पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची फर्स्ट स्टेज जी आहे ती म्हणजे स्वॉट, ज्यामध्ये तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस तुम्ही कसे ओळखायचे ते मधुराने आपल्याला सांगितलेलं आहे। त्याचा आता कसा फायदा करून घ्यायचा आणि हे सगळं फर्स्ट स्टेप फॉलो केल्यानंतर त्याचा कसा फायदा होणार आहे तुम्हाला ते आज आपण जाणून घेणार आहोत मधुराकडनं। हाय मधुरा। हाय मधुरा, काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? आतापर्यंत आपण त्यांचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस कसे ओळखायचे ते सांगितलेलं आहे, पण आता त्याचा कसा फायदा करून घ्यायचा व्यक्तिमत्व विकासासाठी आणि या सगळ्या फर्स्ट स्टेपचा त्यांना पूर्णपणे कसा फायदा होणार आहे ते। पहिला फायदा हा होतो की वीकनेस जेव्हा आपण मागच्या भागात एकदा बोलताना म्हटलं होतं की वीकनेस ओळखण्यासाठी तुम्हाला खूप काही गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतात स्वतःबद्दल। तर त्या इन दॅट प्रोसेस तुम्ही हे शिकता की यू लर्न टू एक्सेप्ट अ लॉट ऑफ थिंग्स इन लाईफ। तर हा फार महत्वाचा भाग असतो की एखाद्या गोष्टीला एक्सेप्ट करायला शिकणं आणि त्यानुसार स्वतःला त्या सिच्युएशनशी, त्या परिस्थितीशी अडॅप्टेबल करून घेणं किंवा त्या परिस्थितीशी जमवून घ्यायला स्वतःला शिकवणं। तर हे आपोआपच आपण स्वतःसाठी करत असतो। तो एक फार फार अत्यंत महत्वाचा असा तो एक फायदा आहे। दुसरा असं होतं की एकदा तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या स्ट्रेंथ, विकनेसेस वगैरे कळल्या की तुम्ही स्वतःवर काम करायला सुरुवात करता आणि तुमची लोकांशी होणारी इंटरॅक्शन सुधारते, तुमची कम्युनिकेशन स्किल्स असतात ती आपोआपच सुधारतात, कारण तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्वतःबद्दल कळून येतात। तुम्हाला स्वतःविषयी एक आत्मविश्वास वाटायला लागतो। तुमच्या स्ट्रेंथमुळे तुम्हाला हे एक आत्मविश्वास होतो की ठीक आहे, मी आता हे करू शकते किंवा ह्या माझ्या जमेच्या बाजू आहेत आणि ह्या जमेच्या बाजू मला कळलेल्या आहेत आणि ह्यामुळे मला हे मिळू शकतं, ही दिशा तुम्हाला मिळते। त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्याची गोल सेट करू शकता। तर हे अतिशय काही महत्वाचे फायदे आहेत जे तुमच्या समोर तुमच्या स्ट्रेंथ, विकनेसेस या स्वॉट अनालिसिसमुळे तुमच्या पुढे येतात। आणखी मला एक अतिशय महत्वाचं असं सांगायचं आहे की आपण जेव्हा स्वॉट अनालिसिस किंवा कुठलीही हे टूल वापरतो, जेव्हा ज्याला मी आधी म्हटलं रिफ्लेक्शन, हे सगळं आपण जेव्हा करतो ते आपण नेहमी असं करतो की आपल्याला एखादी गोष्ट मिळाली नाही किंवा आपल्या बाबतीत काही निगेटिव्ह झालं कीच आपण ह्या सगळ्या आत्मपरीक्षणाला सुरुवात करतो। पण माझं तर असं म्हणणं आहे की आत्मपरीक्षण माणसाने प्रत्येक स्टेजला करावं। तुम्हाला सक्सेस मिळाला तरी सुद्धा तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की मला कशामुळे मिळाला, आणि नाही मिळाला तर प्रत्येक व्यक्ती करतोच। निश्चित, म्हणजे आत्मपरीक्षणाने मला वाटतं अगदी पहिल्या स्टेपला सुरुवात झालेली आहे आपल्या की व्यक्तिमत्व विकासाच्या। मुळात आपण आपल्यात काय पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे हे एक्सेप्ट केल्यानंतर ही पहिली स्टेप झालेली आहे स्वॉट, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस समजलेले आहेत आणि त्याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो हे समजलेलं आहे। या व्यतिरिक्त अजूनही बरंच आपल्याला काही जाणून घ्यायचं आहे, मात्र पुढची स्टेप काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये। झी 24 तास एक पाऊल पुढे।